नमस्कार, मी राजेंद्र होंजाई. न्यूजरूम चर्चामध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. आता आपल्यासोबत न्यूजरूम चर्चामध्ये राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे आहेत. आघाडीचं काय होणार, युती तर तुटली, त्यामुळे वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर आता नारायण राणे देतील. आणि युतीमध्ये जे जे उद्धव ठाकरे बोलले त्यालाही ते नेहमीच चोख प्रत्युत्तर देतात. आजही काहीतरी वेगळी चांगली बातमी त्या संदर्भात आपल्याला ते देतील निश्चितपणे. आणि राज्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीचं कसं चाललेलं आहे आणि पुढे मुंबई महापालिकेत काय काय होऊ शकतं, या सगळ्या आपल्या प्रश्नांना नारायण राणे उत्तर देतील. तुमचं खूप खूप स्वागत आयमी लोकमतच्या न्यूजरूम चर्चामध्ये. धन्यवाद. आणि यानंतर मंदार सर आणि महेश सर, स्वागत आहे तुमचं. आणि न्यूजरूममध्ये खरं तर आम्ही मनमोकळी चर्चा अपेक्षित आहे आमच्याकडे, आणि तुम्हाला पण थेट काही प्रश्न विचारणार आहोत. तुम्ही तर नेहमी थेटच उत्तरं देता. मुळात आता ही सगळी युती आणि ही सगळी चालू आहे, म्हणजे बोलणी संपलेली आहेत, युती तुटलेली आहे. काँग्रेस आणि आघाडीला आता ही संधी वाटते एक प्रकारची, युती नसल्यामुळे. खरं तर तुम्ही युती तुटली असं म्हणता, पण मी तर पूर्वीपासून म्हणत होतो की युती होणार नाही आहे. जी काही लक्षणं दिसत होती, या अगोदर कल्याण डोंबिवलीची निवडणूक झाली, ज्या प्रकारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एक दुसऱ्यांवर टीका करत होते, ती पाहिल्यानंतर हे दोन्ही पक्ष सत्तेत एकत्र कसे, हाच प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडला असेल. आणि त्यानंतर गेल्या वर्षभर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वरून जे काही विषय निघत होते, तर त्यांचे आशिष शेलार, विनोद तावडे, किरीट सोमय्या हे जे काही शिवसेनेवर आरोप करत होते भ्रष्टाचाराचे, अर्थात भ्रष्टाचार, त्याला उत्तर शिवसेनेकडूनही वेगळ्या प्रकारे होत होतं. गुंड पाळतायत, गुंड प्रवेश देत आहेत वगैरे. हे पाहिल्यानंतर वैचारिकदृष्ट्या म्हणा, बौद्धिकदृष्ट्या म्हणा, याआधी लोकशाहीमध्ये सरकार महानगरपालिका चालवायला पात्र आहेत का, लायक शब्द म्हणणार नाही, पात्र आहेत का, हा पहिला प्रश्न आहे. आणि एवढं असूनही महानगरपालिकेत युती तोडतात आणि राज्यात ठेवतात, हे काही समीकरण मला समजू शकलं नाही. जर तुम्ही म्हणता यापुढे आम्ही कुठेही युती करणार नाही, मग आता असलेली राज्यातली युती का करत नाही, अशी कोणती कारणं आहेत तोडायला? इथे तर तुम्ही म्हणता ते गुंड पाळता, मग राज्य गुंड पाळणाऱ्या लोकांबरोबर राज्य चालवायला सोबत बसायचं काय? तर हे जे दुतोंडी भूमिका शिवसेनेची आहे, ही लोकांना पटणारी नाही आहे. आणि भाजपने शिवसेनेचा हात धरून महाराष्ट्रात तर आपली संख्या वाढवत आले, सत्तेपर्यंत जे पोचले, ओव्हरटेक शिवसेनेला केलं, हा शिवसेनेचा हात पकडूनच आले. सुरुवातीला काय होतं, युती केली तेव्हा 25 वर्षापूर्वी, पण आज मात्र ज्यांच्यामुळे सत्तेत आले त्यांनातून सत्तेतून बाहेर काढायचं काम आज भाजप करते असं मला वाटतं. दादा, जेव्हा युती झाली त्या काळात तुम्ही शिवसेनेमध्ये होतात, युतीचे मुख्यमंत्री म्हणून सुद्धा तुम्ही काम केलेलं आहे. त्यामुळे युती कशी व्हायची, युतीमध्ये चर्चा कशा व्हायच्या, बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे आणि युतीमधून तुम्ही मनोहर जोशी कशा पद्धतीने वाटाघाटी किंवा बोलणी करायचे, हे सगळं तुम्ही बघितलेलं आहे. उद्धव ठाकरेंचं कालचं जे विधान आहे, 25 वर्ष शिवसेना युतीमध्ये सडली, तर त्या विधानावर तुमची थेट प्रतिक्रिया काय असेल? तुमचा तर अनुभव आहे म्हणून विचारावं असं वाटतं. नैराश्यपोटी काढलेल्या उद्गारांची दखल घ्यायची नसते असं मी पहिलं. कालचं भाषण नैराश्यातून होतं. जसं काय पहिल्यांदाच काही घडतं आहे, फार मोठं काही आपल्यावर आघात झाला आहे असंच उद्धव ठाकरेंनी भाषण केलेलं आहे. 25 वर्षात शिवसेनेने काय काय मिळवलं? स्थानिक स्वराज्य संस्था आपण बाजूला ठेवू, राज्यात 99ला सत्तेवर आले, आता परत सत्तेवर आले, महानगरपालिकेत 25 वर्ष सत्तेत आहेत. हे सगळं वैभव आणि बाकीच्या ज्या गोष्टी मिळवल्या या 25 वर्षात मिळवल्या. ते बोलायला विसरले, कमवले बोलायचे ते सडले बोलले, काहीतरी वाक्य बोलायला चुकले आहेत ते. त्यामुळे असं काही नाही. प्रगती जी आहे शिवसेनेची या 25 वर्षातली आहे. शिवसेनेची स्वतःची मतं किती आणि शिवसेना आणि भाजपची मतं धरून त्यांचे आमदार, खासदार, नगरसेवक आतापर्यंत निवडून आहे, हे समीकरण ते विसरत आहेत की आपण इथपर्यंत कसे पोचलो. त्यामुळे साहेब, प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे, मनोहर जोशी, नारायण राणे, तो काळ वेगळा होता. त्या काळात आता ज्या प्रकारे एक दुसऱ्याविरुद्ध शब्द
उच्चारला जातात, तसं काही नव्हतं तेव्हा नव्हतं. होतं ना दादा या बाळासाहेबांच्या भाषेत- भाषणांमधून ऐकून कमळाबाई आणि अशी जी कमळाबाईने आता जे शब्द हे आहेत, आणि साहेब आउट ऑफ म्हणजे आमच्या किंवा महाजन यांच्या एक वेगळे प्रतिमा त्यांना वेगळी होती. साहेबांच्या तोंडी शोभायचे. ते शरद पवारना जरी बोलले, जे काय बोलले तर शब्द उच्चारले, तर दुसऱ्याशी एकत्र जेवायला असायचे मातोश्रीवर. त्यांच्यामध्ये असं काय कधी हे झालं नाही. हा, पण हे त्याच्या पलीकडे आहे. त्याच्या बरं उघड आहे, टीका करतात. आता मंत्री तर जोकच करतात. आता मला एक मीडियावालाच भेटला, तो म्हणतो अहो आता रामदास कदम भेटले होते, असं कागद आहे खिशात, म्हणतात मी राजीनामा घेऊन फिरतोय. अरे पण जाऊन दे ना, तुला कोणी अडवलंय? असं काय दाखवायचं असतो, द्यायचा असतो. दुसरे तर मंत्री काल म्हणाले आम्ही बॅगा भरून ठेवल्यात. कसल्या बोलल्या नाहीत ना, कसल्या बोलल्या. आता बॅगा, मंत्री राजीनामा देणार, बॅगेचा संबंध का? घर सोडून चाललंय का? हे काय बोलतात त्या मंत्र्यांनाच कळत नाही. त्यामुळे सध्या मंत्री पण ज्या अवस्थेत आहेत, बोलण्याच्या पलीकडे आहेत. त्यामुळे हे सत्तेवर जे आले आणि सत्तेवर आता काम करतायत, लोकहित लोककल्याण किंवा जनतेसाठी करत नसून वैयक्तिक स्वार्थ आणि त्यातून पैसा या समीकरणातून काम करत असल्यामुळे आपल्या हातातून हे सगळं जात आहे आणि म्हणून निराशेपुढे सगळे उद्गार आहेत. पुढे प्रश्न विचारण्याआधी एक माझा प्रश्न विचारतो की मुंबईत आता आघाडीचं काय होईल? युतीचं सगळं संपलेलं आहे. दुसरीकडे चर्चा अशी सुरू आहे की काँग्रेस आघाडीसाठी फारशी अनुकूल नाही आहे, उत्सुक नाही आहे. आणि दुसरीकडे काँग्रेसमधलेच काही नेते आरोप करतायत की राष्ट्रवादी भाजपसोबत सलगी करते म्हणून आम्हाला काय त्यांच्यासोबत जायचं नाही. यात वास्तव किती आहे? तुम्ही सांगितलं तेच वास्तव आहे. काय याच्यामध्ये जे युतीमध्ये झालं तेच आघाडीमध्ये आहे. जसं 2014ला पहिली भाजपने आणि युती तोडली, त्यांचं अनुकरण काँग्रेस राष्ट्रवादीने केलं. राष्ट्रवादी भाजपचं काय? राष्ट्रवादी भाजपच्या संबंधाचं काय? अंतर्गत सख्य आहे, बाहेर नाही. आणि कालांतराने ते पहिल्यापासून आहे. जेव्हा माननीय शरद पवार एखादी गोष्ट नाही म्हणतात त्या हो समजायची, हो म्हणतात त्या नाही समजायची. आणि त्याच्यामुळे ते काल वाक्य आधी बोलून गेले, आम्ही तयार आहोत. माझा प्रश्न असतो, पवार तयार कधी नसतात, नेहमीच असतात. त्यामुळे तयार आहेत. मग त्यांना माहिती आहे बाबा आज शिवसेनेला सोडलं का आम्ही तयार आहोत. पण तुम्हाला वाटतं दादा असं समीकरण राज्यामध्ये येऊ शकेल? कारण समीकरण नाही, ते बाहेरून पाठिंबा देतील. त्यांची आयडिओलॉजी धर्मनिरपेक्ष आणि यांची फरक असल्यामुळे अलायन्स होणं, युती होणं कठीण आहे. कारण दोघांच्या आयडिओलॉजीमध्ये फरक आहे. आणि शरद पवारांसारखे नेते अशा वेळेला युती करण्याच्या बाहेरून पाठिंबा देतील, पक्षाला वाचवतील, याच्या पलीकडे काही नाही. दादा प्रश्न आहे, तुम्ही स्पष्ट वक्तेपणामुळे ओळखले जाता. आधी शिवसेनेमध्ये होता, कोणाबद्दल बोलतो? आता तुम्ही काँग्रेसमध्ये आहात. तुमच्या स्पष्ट वक्तेपणामुळे तुम्ही नेहमी अडचणीत येता, त्यामुळे तुम्ही नेहमी अस्वस्थ असता. आता मला नाही जाणवत, तुम्हाला कसं जाणवलं अस्वस्थ? आणि एखाद्या माणसाला जाणवलं होतं तर परत चूक करत नाही. मला कधीच वाटत नाही माझ्या स्पष्ट वक्तेपणामुळे, बेधडक बोलण्यामुळे, आक्रमक बोलल्यामुळे माझं काही राजकीय नुकसान झालं नाही. या स्वभावामुळेच राज्याचा मुख्यमंत्री झालो असं माझी समज आहे. काँग्रेस श्रेष्ठींची तुम्ही नाराजी ओढवून घेतली, त्यामुळे तुमच्या वक्तव्य. कोण श्रेष्ठी? कोण श्रेष्ठी सांगा ना. मला काय नाराजी आहे? मग मंत्रीपद दिलं नसतं ना, दिलं नसतं ना. आता MSc दिलं नसतं, माझ्यावर कोण नाराज नसतं. आणि नाराजी माझ्यासमोर कोण व्यक्त करत नाही. त्याला मी काय करणार? दादा, विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस जेवढं आक्रमक पाहिजे तेवढं आक्रमक दिसत नाही. पण नारायण राणे मात्र नेहमी आक्रमक असतात. असं का? म्हणजे राणे साहेब आक्रमक आणि काँग्रेस का? होणं म्हणजे धोका असतो. उद्या काय करेल सरकार, काय करेल सरकार, कोणाला मागे लावेल का, चौकशी करेल का, अजून काय होईल का, ही भीती असते. आपल्याला भीती नाही आहे. जे काय आपण ज्या गोष्टी करतो अतिशय स्पष्ट असतात. आणि एखादा माणूस जर स्वतःच एवढा स्पष्ट आणि पारदर्शक, तो घाबरत नाही कशाला. तरी पण माणसाला एखाद्या वेळेला सरकार अडचणीत आणायला बरीच काही गोष्टी करतात. अनेक लोकांविरुद्ध चालू आहे, ते करणारच.
पण मला त्याची काय भीती कधी वाटत नाही. पहिल्यापासून राजकारण आल्यापासून ज्या स्वभावाने ज्या पद्धतीने मी काम करतो आजही करतोय. दादा, दादा, थोडा- नाही, मला दादांना त्या स्वभावाशी संबंधित प्रश्न मुद्दा आता चर्चेला चाललाय म्हणून विचारत वाटतो की राजकारणामध्ये अनेक उन्हाळे पावसाळे बघितल्यानंतर मुख्यमंत्री पदापर्यंतचा टप्पा गाठल्यानंतर जेव्हा पराभवाचा सामना करावा लागतो, सलग 2 वेळा मोठे पराभव होतात आणि तरी नारायण राणे बाउन्स बॅक होतात, तरी ते उठून उभे राहतात. हे काय आहे तुमच्याकडे नेमकं रसायन काय? तर मी राजकारण किंवा एखादी निवडणूक एखाद्या खेळाप्रमाणे समजतो की खेळायला गेल्यानंतर हारजीत असते आणि म्हणून तिथे हारल्यानंतर खर्चीकरण म्हणा, नैराश्य म्हणा, पराभव झाल्याचं दुःख म्हणा, जे खेळात तरी होत नाही, ठीक आहे पुढच्या वेळा जिंकू, तसं मी राजकारणात वागतो. परवाची निवडणूक झाली, मी सिंधुदुर्गातून पराभव झाला, रिझल्ट ऐकला आणि मी संध्याकाळी लगेच हेलिकॉप्टरने मुंबईला आलो आणि दुसऱ्या दिवशी माझ्या ऑफिसमध्ये व्यवसाय माझ्या ऑफिसमध्ये जाऊन बसलो आणि माझं रुटीन काम केलं. ठीक आहे, काल काय झालं मी विसरून गेलो, एवढा मी इझी घेतो. नाही तर ते डोक्याला हात लावा बेडवर. मला एक जण नेता मोठा म्हणाला, मागच्या मुख्यमंत्री पद गेलं आणि सेकंड डे मी अपोजिशन लीडर झालो. तर नाव सांगतो, वसंत चव्हाण. मी जेव्हा लॉबीमधून चालत होतो तर वसंत चव्हाण आले, माझा हात पकडला, कारण मी अपोजिशन लीडर म्हणून पहिलं भाषण मी केलं आणि मग बाहेर पडलो होतो. मला वाटलं तू ये माझ्याबरोबर, असं पकडलं आणि जयंतराव टिळकांच्या कॅबिनमध्ये घेऊन गेले. मला तर तू कसं काय शक्य केलं? मी काय, अरे काल मुख्यमंत्री होतास, आज तुझं भाषण आता मी ऐकलं विरोधी पक्षाचा नेता म्हणून. बोलतो एखादा मुख्यमंत्री पद उतरला का 6 महिने बिछाण्यावर उठत नाही, तू कसं काय पॉसिबल? मला साहेब हे पद कायमस्वरूपी नसतं कधी, आज आहे उद्या नाही, त्यामुळे आपण कशाला एवढं मनाला लावून. पण मला असं वाटतं की मी पद परत मिळू शकतो, ही क्षमता असल्यामुळे मी बिनधास्त आहे, असं उत्तर दिलं त्याला. दादा, थोडासा वेगळा प्रश्न आहे की बाळासाहेबांचा एक कट्टर मावळा, एक कट्टर शिवसैनिक अशी नारायण राणेंची ओळख होती. शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये गेल्यानंतर काँग्रेसबरोबर काम करताना असा कुठला क्षण होता जेव्हा बाळासाहेबांची खूप आठवण आली आणि आता ते आपल्या सोबत हवे होते, असं कधी वाटलं? खरं तर असा एक क्षण नाही राजकारण करताना की जिथे साहेबांची आठवण येत नाही. मुळात माझी जतनघडण जी आहे ही साहेबांमुळे आहे, हे मी कबूल आजही करतो. माझं बोलणं, विविध विषयाचं ज्ञान, वक्तृत्व, कुठे थांबावं, कुठे कोपरखळी म्हणावं, हे सगळं साहेबांचं मार्गदर्शन आणि कबूल करतो. मी नारायण राणे राजकारण यशस्वी जो झाला त्याला कारण पूर्णपणे बाळासाहेब ठाकरे, हे सांगायला मला काही वाटत नाही. कोणी काय दिलं नाही तरी चालेल, पण जे आहे वस्तुस्थिती ती मी नाकारणार नाही. दादा, चिंता घेताय काय प्रश्न विचार? बाळासाहेबांचीच प्रश्न सुरू होता म्हणून त्याच अनुषंगानं प्रश्न आहे. बाळासाहेबांच्या स्मारकाबद्दल सातत्यानं चर्चा होते. आपण एके ठिकाणी विधान केलं होतं की जर मी शिवसेनेत असलो असतो तर मी स्वखर्चानं बाळासाहेबांचं स्मारक बांधलं असतं. आणि दुसरा प्रश्न याच अनुषंगाने, नारायण राणे काँग्रेसवासी जरी झाले असले तरी नारायण राणेंमधला टिपिकल शिवसैनिक जो आहे तो सातत्यानं आम्हाला जाणवतो. दोन्ही पाहिजे आता उत्तर स्मारकाबद्दल. बाळासाहेबांच्या शिवसैनिकाकडून सुद्धा स्मारकाबद्दल अपेक्षित उत्तर हवं आहे आणि काँग्रेसमध्ये गेलेल्या राणेंमध्ये धडपलेला शिवसैनिक, दोन्ही. नाही, एक प्रश्न आहे, उद्धवजी ठाकरे यांनी सरकारकडे जागा आणि स्मारक बांधण्यासंबंधी अपेक्षा ठेवणं हे मला चुकीचं वाटतंय. शिवसैनिकांनी मागणी करणं, आमदार खासदार आणि मंत्र्यांनी मागणी करणं योग्य आहे का? त्यांना माध्यम आहे, सरकारला अनेक लोकांची स्मारकं मुंबईत झाली, यांचं का नाही? मुलगा म्हणून त्याला वाटत असेल आपले वडिलांचं स्मारक मुंबईत व्हावं, पुढाकार घ्यावा. अपेक्षित आहे तिथे जागा घ्यावी, खर्च करा, किती पैसे असे लागतात स्मारकाला, मग त्यासाठी थांबायची गरज काय? आणि आज शिवसेना 50 वर्षाची झाली हो, 25 वर्ष कॉर्पोरेशनच तुमच्या ताब्यात आहे. मग तुम्हाला सरकारकडून अपेक्षा ठेवायची जागेची, अमुक, काय गरज आहे? शिवाजी पार्कला एवढे जुने बंगले विकले गेले, घ्यावा एखादा तेव्हा.
स्मारक होणं आवश्यक आहे, त्यासाठी अशी वाट पाहायची गरज नाही. मी तिथे असतो शिवसेने, उद्धवच्या जागी नाही, शिवसैनिक मी पुढाकार घेतला असता. धमक पाहिजे हो, ती धमक विकत मिळत नाही, ती अंगात नैसर्गिक लागते. बोला सर, साहेबांबरोबर तुम्ही एवढे वर्ष काम केलं, पण बरेच असे किस्से घडले असतील तुमच्या आणि साहेबांचे. तुम्ही असं कुठचा एखादा किस्सा सांगू शकाल की जो अविस्मरणीय आहे तुमच्यासाठी? साहेबांचे अनेक मार्गदर्शन अनेक वेळा अनेक विषयाचं केलं. जसं मी आता सांगितलं, ते माझ्या भाषणाची कॅसेट मागवायची त्यावेळेला, आणि मी गेलो, माझा रात्रीचा टाईम 9 वाजायचा, त्यांना भेटायचा रात्री. तर काल कुठे होतास? म्हटलं ठीक आहे, पुण्याला होतो मी. कसला कार्यक्रम होता? मी सांगितलं हा कार्यक्रम. तू लोकांसमोर भाषण करत होतास का बोलत होतास? मी म्हणलं भाषण करत. नाही म्हणे, भाषण करायचं नाही, श्रोत्यांना वाटलं पाहिजे हे वक्ते आपल्याशी बोलतायत, असं बोललं पाहिजे, बोलतायत असं वाटलं पाहिजे. तू फार फास्ट बोलतोस, स्पीड कमी कर, मध्ये तू फार लोकांना सिरियस ठेवतोस, एखादी तरी कोपरखळी मार. हे त्यांचं ते हे आहे. असे अनेक वेळ काय रोजच मी असायचो BST चेअरमन नंतर सलग, आणि 9चा वेळ होता, कधी कधी जेवायचो, कधी असाच निघायचो. आणि दुसरा एकदा असंच काही विषय निघाला, त्या म्हणाले बघ नारायण, तलवारीच्या मॅनमध्ये एकच तलवार राहते, तू लक्षात ठेव, आयुष्यात नावलौकिक आणि पैसा दोन्ही गोष्टी एकाच वेळी मिळणार नाही, दोघांपैकी एक मिळेल. हे त्यांचे माणसाने कशी परिस्थिती असो पण मनाची श्रीमंती ठेवली पाहिजे, हे उद्गार त्यांचे आहे. अनेक गोष्टी हिटलरच्या इतिहास, महाराजांच्या, अशा अनेक महापुरुषांच्या त्या गोष्टी सांगायचे. काही कॅसेट लावायचे, थापा ते अमुक अमुक कॅसेट लाव, त्यात हिटलर असायचे, कधी वेगवेगळ्या मोठ्या पुरुषांचे असायचे, आणि ते माझ्या वेळेला सांगायचे हे दाखवायला. तसं मनोहर जोशींचा पण मला म्हणजे राजकारण उपयोग झाला. त्यांच्याकडे एखादं चांगलं पुस्तक आलं तर मी भेटलो, इकडे हे घे वाच. तेवढं मी दुसऱ्या कोणाला देत नाही, तू वाचशील आणि उपयोग करशील म्हणून तुला देतोय, एवढं आणि सांगायचे. त्यामुळे ह्या सर्वांमुळे मी घडलोय असं माझी समज आहे. मी कधी म्हणत नाही की मी स्वतःला घडून घेतलं, असं कधी म्हणत. दादा, आता पुस्तकाबद्दल तुम्ही बोललात, वाचन ही तुमची खूप आवड आहे. कारण मी तुम्हाला 1992 मध्ये जेव्हा पहिल्यांदा चेंबूरच्या तुमच्या छोट्याशा कार्यालयात भेटलो होतो, तर त्या कार्यालयाचं जी 2 मोठी कपाटं होती ती पुस्तकांनी भरलेली होती, मला अजून आठवतं. तर हे वाचनाचं जे वेड आहे आणि त्याचं प्रत्यक्ष जीवनामध्ये त्याचा वापर करणं, ही कला तुम्हाला कशी साध्य झाली? आणि दुसरा प्रश्न, तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकणारी अशी 2 पुस्तकं सांगा. पुस्तकापेक्षा पुस्तकाचे नाव ना आठवत, त्याचं लिखाण मी सांगेन. पहिलं म्हणजे आवड, तिथे पण बाळासाहेब आहेत. कारण सांगतो तुम्हाला, 1985 साली मी इन्कम टॅक्समध्ये सर्व्हिस करत होतो. 13 वर्ष सर्व्हिस झाली आणि मी नोकरी सोडली आणि कॉर्पोरेशनला उभा राहिलो. निवडून आलो तेव्हा कॉर्पोरेशन कधी पाहिलं नव्हतं, विधानसभा कधी पाहिली नव्हती, आणि पूर्ण कधी वृत्तपत्र वाचलं नाही. हेडलाईन वाचलं का आपलं ठेवा, एवढंच, कधी एवढं वाचन नव्हतं. कॉर्पोरेशन भरलं आणि आतमध्ये आम्ही बसलो. अनेक माझे मित्र, जे बाहेरी मित्र होते ते निवडूनही आले होते, असे आम्ही बसलो मागच्या लाईनमध्ये. तेव्हा मी नंतर भिंती पाहायला लागलो. फिरोजशाह मेहता दिसले, SK पाटील, सगळी मोठी मोठी माणसं, जिथे तिथे नगरसेवक होती आणि नंतर देश पातळीवर गेली, अशी सर्व मोठे. मनात बोललो आपण चुकून आलो नाही ना इथे पुढे, म्हणून आजूबाजूला पाहिलं, बोललो एवढी मोठी. आता फिरोजशाह मेहता अशाच खुर्ची इथेच बसले होते आणि आपण झालं. बोला आपल्याला बाळासाहेबांनी इथपर्यंत आणलंय. आणि मग मी ठरवलं आता त्यांचं नाव करायचं, आपण बाळासाहेबांचं नाव करायचं, आणि म्हणून मी वाचायला लागलो. मग पूर्ण पेपर संपादकीय पण वाचायला लागलो त्या दिवसानंतर. आता यानंतर तुम्हाला सांगेन, लिहिता तुम्ही? आता तर लिहितो.
मी इन्कम टॅक्सला जाताना टॅक्सीने जायचो. माझे छोटे मोठे व्यवसाय असल्यामुळे दुसरं नोकरीवर नव्हतो, त्यामुळे टॅक्सीने जायचो. माझा मित्र दादर वाचनालयामध्ये मेंबर होता, सभासद होता. तो पुस्तक आणायचा आणि मला द्यायचं आहे. त्याने वि. स. खांडेकरांचं एक पुस्तक मला असं आणून दिलं आणि मी वाचत होतो. वाचताना जो काय पॅरेग्राफ वाचता त्यात असं होतं, तुम्हाला तुमच्या आयुष्यात नावलौकिक, प्रतिष्ठा आणि कोण बनायचं असेल तर तुम्ही सहनशील, शांत, विचारपूर्वक काम करणे असे असले पाहिजे. तुम्ही रागिष्ट असाल, आक्रमक असाल किंवा अमुक असाल तर तुम्ही आयुष्यात कोण बनणार नाही. विचार केला, मी तर सेकंड कॅटेगरीत येतो. म्हणजे आपण, आणि मग त्यानंतर मी माझं परिवर्तन करायला, वाचायला तर त्या नंतर लागलो, पण परिवर्तन जे केलं मी स्वतःत बदल करायला जो लागलो तो त्यानंतर बदल करायला लागलो. त्या वि. स. खांडेकरांच्या पुस्तक, अशी अनेक पुस्तकं मी वाचली. ते अब्राहम लिंकन असो, हिटलर असो, परत जॉन्सन असो आपल्या देशात. पण एक तर आत्मचरित्र किंवा विकासात्मक किंवा आधुनिक टेक्नॉलॉजी, हे 3 विषय सोडले तर बाकी पुस्तकं या गोष्टी, स्टोरी बिरी, चित्रपट आणि हे ते मी काय पाहत पण नाही आणि ते त्यातलं वाचत पण नाही. मी माझे एक तर विकासात्मक प्रश्न वाचीन किंवा नवीन टेक्नॉलॉजी कोणती येते, त्याची कोणी शोध लावला हे वाचेन, आणि काही आत्मचरित्र. क्रिकेट बघता पण तुम्ही? खूप आवडीने क्रिकेट पाहतो मी, पण Addiction आहे आता तुम्हाला सचिन cricket? बाहेर गेल्यामुळे अच्छा. मी कमी केलंय. पण नाही तर सचिन होता तोपर्यंत त्या दिवशी काम नाही ज्या दिवशी सचिन बॅटिंगला आहे. दादा, तुम्ही आता वि. स. खांडेकरांचा उल्लेख केला, तर शिरोडा त्यांचं गाव आहे. तर तुमच्याशी बोलताना असं जाण, कोकणातलं आहे? हो, मी गणपतीपुळ्याची आहे. आणि तुमच्याशी बोलताना असं जाणवत आहे की सगळेजण तुम्हाला शिवसेनेबद्दल विचारतायत, मुंबईबद्दल विचारतायत, महाराष्ट्राबद्दल विचारतायत, पण तुम्ही कोकणाचे आहात. तुम्ही येण्याच्या आधी आम्ही सगळे विनोदाने म्हणत होतो की आम्ही दादांना प्रश्न पहिल्यांदा विचारणार, कारण आम्ही कोकणातले आहोत. तर मी जेव्हा तुम्हाला कोकणात पाहिलंय तेव्हा तुमची गाडी यायची आणि सगळे दादा येतलं असं म्हणायचे. खूप प्रेम आहे कोकणी माणसाचं तुमच्यावर. कोकणामध्ये सिंधुदुर्ग पर्यटन जिल्हा घोषित व्हावा अशी तुमची इच्छा होती, पण हो, केला सुद्धा. आणि आता जो कॉन्ट्रास्ट बघायला मिळतोय कोकणामध्ये की एका बाजूला खूप विकास होतोय, पण दुसऱ्या बाजूला म्हणजे खाणकाम असो, अगदी कळण्याचं मायनिंग असो, सिंधुदुर्गातलं, रत्नागिरीमध्ये बऱ्याच अंशी जो पर्यावरणावर घाला येतोय ऊर्जा प्रकल्पांमुळे असेल. तुम्हाला काय वाटतं की कोकणाचा जो आत्मा आहे तो याच्यामुळे थोडासा हिरावत चाललाय का? आणि कोकणाच्या विकासासाठी तुमची काय स्वप्न आहेत? थोडा मोठा प्रश्न आहे पण सॉरी. मी छोटा करण्याचा प्रयत्न करेन. एक तर कोकणी माणूस, आणि ह्या माणसाने मी कोकणात जन्म झाला, पण मी शिक्षणाचं लहानपणापासून वयाच्या 5व्या वर्षापर्यंत मुंबईत झालो. पण कोकणी माणसाने माझ्यावर एवढं काय प्रेम केलं, मी काय केलं तर हा नंतरचा मुद्दा आहे, पण एवढं प्रेम केलं आत्तापर्यंत मला आठवत नाही कोणत्या राजकीय व्यक्तीवर तेवढं केलं असेल. लहान थोर मोठी सगळीच माणसं, अगदी छोटी काही शाळेकडून जाताना मी थांबलो तर टीचर शाळा सोडतात, मुलांना भेटायला पाठवतात. आता मग मी जाताना चॉकलेटच गाडीत ठेवतो, कुठली शाळेकडे गेलो आणि थांबलो तर मग देता येतील. मग एवढी म्हणजे सर्व एवढी मला एवढा सन्मान म्हणा, आणि लोक मला लाईक करतात, पसंत करतात, ही ईश्वराची कृपा. माझं काय त्याच्यात आहे असं वाटत नाही. तिथेच काय महाराष्ट्रात कुठेही गेलो, आज थांबलो तर 1000-2000 माणसं सहज थांबतात असं आहे. कोकणकडे पाहताना मी जे कोकणात गेलो, मला 90 साली साहेब म्हणे तू तिकडे जा. मी जायला माझी इच्छा नव्हती, कारण मला मुंबईचं मेयर व्हायचं होतं. मी BST 3 वेळा केली होती, मी रेकॉर्ड केलं होतं 3 वेळा, आणि मला वाटतं मेयर व्हावं. तर मला सांगितलं नाही, तिथल्या लोकांनी मागणी केली आम्हाला राणे उमेदवार हवे मालवण कणकवलीला. तर मी बोललो साहेब मला आता एवढ्या लवकर आमदार व्हायचं नाही, तुला त्यांनी मागितलं आहे जावं लागेल. तर काय मग काय नो एक्सक्यूज, मग काय मला ठीक आहे. आणि 90 साली मी गेलो, 28 दिवस होते निवडणुकीला गेलो, BST चेअरमन होतो तेव्हा. आणि गेल्यानंतर तिथे मी
सिंधुदुर्ग माझं जन्मगाव. मी एकच गोष्ट ठरवली की मी माझा जन्म जिल्हा आहे, या जिल्ह्याचे ऋण फेडायचे. आता यानंतर या कोकणाला कोण दरिद्री बोलणार नाही असं आपण काहीतरी करून दाखवावं, हा निर्धार मी तेव्हाच केला होता, काही झालं तरी. आणि त्यानंतर मी आमदारही झालो. आणि आमदार झाल्यानंतर गेल्या 25 वर्षात आज तुम्ही पाहाल तेव्हाचं दरडोई, आत्ता महाराष्ट्रात 2014ला दरडोई उत्पन्न 1 लाखापेक्षा पुढे गेलं सिंधुदुर्गाचं. सिंधुदुर्ग 1 लाखापेक्षा पुढे 14ला. आता याला 1.5-2 वर्षाचं मला माहीत नाही. मी पहिलं तिथे शिक्षणावर जोर दिला. मी एक अधिवेशन होतं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षकांचं, तिथे मी अपेक्षा व्यक्त केली. शिक्षणाला लागणाऱ्या गोष्टी तुम्ही मला सांगा, त्या मी कमी पडू देणार नाही, पण मला 10वीचा आणि 12वीचा रिझल्ट फरक पडायला पाहिजे. 35% रिझल्ट जेमतेम असायचा त्यावेळेला. गेल्या वर्षीचा रिझल्ट सांगतो, 12वीचा 87% आणि 10वीचा 85%. म्हणजे मागच्या काही वर्ष असेच रिझल्ट आहेत. आणि मेरिटमध्ये गेल्या वर्षी तर एकूण मी ज्या 100% रिझल्ट लावणाऱ्या शाळा आहेत त्यांना मी बक्षिसं देतो, मुलांनाही देतो मेरिटमध्ये आलेल्या. 125 शाळांनी 100% रिझल्ट लावला सिंधुदुर्गातल्या. एवढी आपण प्रगती केली. आज तुम्ही सांगा, तालुक्याला इंग्लिश मिडियम शाळा दिल्या, तालुक्याला ITI दिलं, पॉलिटेक्निक नेलं, त्या ठिकाणी इंजिनिअरिंग कॉलेज काढलं, डॉन बॉस्को नेले मी ओरसला. त्यांना मुख्यमंत्री होतो, 7 दिवसात ऑर्डर दिली जमिनीची मी आणि परवानगी दिली. डॉन बॉस्को नेले. ओर्सुल्ला म्हणून स्वित्झर्लंडची एक संस्थेने शाळा माझ्या गावात वरवडे गावात केली. आज 2000 मुलं आहेत इंग्लिश मिडियमला शिकत आहेत. शिक्षणाची व्यवस्था केली मी. डेअरी कॉलेज, त्यानंतर ॲग्रिकल्चर कॉलेज, हॉर्टिकल्चर कॉलेज, हे सगळे मी काढले सगळ्या प्रकारे. आता आंबा आणि आंब्याचे बाय प्रोडक्ट तिथेच फॉर्म्युला तयार, त्याच आपल्या कॉलेजमध्ये हॉर्टिकल्चर कॉलेजमध्ये वेगवेगळे प्रॉडक्ट बनवायचं आज तिथे शिक्षण मिळते. त्यामुळे शिक्षणात मी ही प्रगती केली. मी इन्फ्रास्ट्रक्चरवर भर दिला. आजही तुम्ही गेलात, आता 2 वर्षानंतर मला माहीत नाही, तर सिंधुदुर्गासारखे रस्ते अख्ख्या महाराष्ट्रात नाही, ना सांगलीमध्ये, ना सातारामध्ये, ग्रामीण पुण्यामध्ये, कुठेच नाही, कुठेच नाही. याला कारण मी इन्फ्रास्ट्रक्चर मिळवलं, रस्ते झाले. एवढंच नाही, कणकवली मालवणच्या पादणी म्हणजे गुरं नेणार त्याला पांदण म्हणतो, ते पण डांबरीकरण केले, ते पण मी सोडले नाही. एवढं आपण इन्फ्रास्ट्रक्चरवर. मी मुख्यमंत्री असताना एकाच वेळेला सिंधुदुर्गात 28 ब्रिज बांधले. त्या मुंडेवल्यावर राणेसाहेब एकदम 96 कोटी घेत आहे. मला बोलायचं नाही, तुम्हाला पाहिजे तर सांगा, मी तुम्हाला, पण मी सुचवल्यावर बोलायचं नाही. पाण्यासाठी एकाच वेळेला 119 कोटी खर्च केले. सिंधुदुर्ग एकमेव जिल्हा महाराष्ट्रात टँकर लागत नाही, टँकर मुक्त जिल्हा फक्त सिंधुदुर्ग आहे. उन्हाळ्यात टँकर लागत नाही. तर या गोष्टी मी त्यावेळेला एवढ्या धडाक्याने सुरू केला. पण मला सहकारी मुंडे जरी बोलले तरी मला व्यत्यय कधी केला नाही. मुंडे म्हणा कोणीच, आमच्या मंत्र्यांनी त्यांच्या, मी करत असताना कधी कोणी मध्ये येण्याचं काम केलं नाही. एवढं धडाके मी काम केलं. मी बोला आता आमच्याकडे फळं आहेत. मी अभ्यास पण करून घेतला, टाटा कन्सल्टन्सी करून अभ्यास करून घेतला की हा जिल्हा विकसित कसा. 480 पानाचा रिपोर्ट दिला. टुरिझम एक सांगितलं आणि बाय प्रोडक्टकडे जावं. जे आमची आंबे, काजू, नारळ, सुपारी, फणस, करवंद वगैरे आहेत त्यांचे बाय प्रोडक्ट बनावं. आता सिंधुदुर्गातले बाय प्रोडक्ट युरोपमध्ये, जर्मनीपासून अनेक देशात जातात. सिंधुदुर्गातले मासे, माझी एक्सपोर्ट कंपनी आहे फिश, मी जपान, चीन, युरोपमध्ये पाठवतो. आता मासेही तिकडे जातात, फळंही जातात, फळाचे बाय प्रोडक्ट जातात. आणि म्हणून 1 लाखापेक्षा पर हेड इन्कम जे वाढलं त्याला कारण ते आहे. आणि म्हणून कोकणाचा विकास करताना मी विमानतळ मंजूर केला. विमानतळ मंजूर केला. 1 जानेवारी 2015ला सुरू होणार होता. विमान टेक ऑफ घेणार होतं. पांढऱ्या पायाचे आले आणि थांबले. नाही सर, कोस्टल हायवे तर 2 कोर्टामुळे 2 जणांनी हायकोर्टात आहे की ते रस्ता देत नाही आहेत म्हणून. एक मालवणला आहे आणि एक रायगड जवळ आहे. आणि रायगडचे 2 ब्रिज झाले का तो रस्ता कोस्टल चालू होईल. तो आता कोण अडवणार नाही. मी एक
पोर्ट दिलं होतं, रेडी पोर्ट. महाराजांच्या वेळेला अनेक महाराष्ट्रात पोर्ट होते, सिंधुदुर्गात 2 होते, विजयदुर्ग आणि रेडी. मी रेडी पोर्टची 8 दिवस इंडस्ट्री मिनिस्टर आणि पोर्ट मिनिस्टर झाल्यावर 8 दिवसात मी ॲग्रीमेंट केली आणि 4,500 कोटी खर्च करून गांधीनगर गुजरातमध्ये जो पोर्ट आहे त्या धर्तीवर मी पोर्टला ॲग्रीमेंट केली, त्या कंपनीला दिला. गेल्याच महिन्यात या सरकारने पराक्रम केला, त्याची ॲग्रीमेंट रद्द केली. यांनी एन्व्हायरमेंटची परवानगी दिली नव्हती, वन जागा ट्रान्सफर केली नव्हती, म्हणून त्याला विलंब लागला. आणि तीच कारणं की यांनी ठराविक वेळेत पूर्ण केल्या. परवानगी दिलीच नाही, करेल कसा, तो रद्द केला. सीवर्ड, आपल्या देशातील पहिलं सीवर्ड मी कोकणातच नेलं हट्टानी. माझं आणि सुनील तटकरचं कॅबिनेट फर्स्ट बोलतो, नाही मी रायगडला. मी बोला अजिबात नाही. बोला आमचा पर्यटन जिल्हा आहे, तुझा आहे का? मी बोला माझ्याकडे जागा आहे 2000 एकर. कारण मी डिस्नीलँडसाठी ती जागा राखून ठेवली होती त्यावेळेला मुख्यमंत्री असताना. ती जागा होती. मी बोला आमच्याकडे जागा आहे तोंडवलीला समुद्राच्या बाजूला, तिथे देतो. आणि जागा ती सर्वे केला, ती योग्य वाटली. 2000 कोटीचा तो प्रोजेक्ट देशातला पहिला. ॲक्विशन करायला मी त्यावेळेला या सरकारमध्ये असताना 100 कोटी कलेक्टरकडे जमा केले आहेत 7-8 वर्षापूर्वी. आज तसेच आहे. ॲक्विशन 1 एकर पण या सरकारने केलं नाही. त्यामुळे या सरकारने विकास तर सोडाच, जे प्रोजेक्ट सुरू आहेत, प्रकल्प सुरू आहेत, तेही सुरू केले नाहीत, ते बंद पडले. आणि हे जे प्रकल्प मी आता सांगितले ते होतील, त्या कोकण महाराष्ट्रातल्या कुठल्याही जिल्ह्या पुण्यापेक्षाही पुढे असेल, दर उत्पन्नात बेकारी राहणार नाही. पण मी आज सांगतो 25 वर्षात 25 वर्षापूर्वीचं दारिद्र्य आणि गरिबी मी आज अजिबात ठेवले नाही. सिंधुदुर्गातली घरं बघा, महाराष्ट्रात कुठे RCC घरं आहेत, बहुतांशी RCC घरं आहेत. आणि माझा तिथे आता तुम्ही कोकणचं एकूण भरभरून तुम्ही बोलतात कोकण विषयी, तुम्ही काय केलं, कोकण विषयीच्या तुमच्या भावना तुम्ही मनमोकळेपणाने सांगतात. परंतु जेव्हा कोकणच्या मतदारांनी तुम्हाला पहिल्यांदा नाकारलं त्यावेळेस पहिली प्रतिक्रिया काय होती? निवडणूक पराभवानंतर या ना, पहिल्यांदाच नाही, आता 7व्या वेळा, 6 वेळा विदाउट प्रचाराशिवाय मला नाही, मी नाकारलं म्हणलो. 6 वेळा तुम्ही जिंकून आलात आणि पहिल्यांदा तुम्हाला नाकारलं, त्यावेळेसची भावना काय तुमच्या मनामध्ये होती? त्यावेळेची काय भावना नाही. मी तिथून एक तर निघालो, कारण मला कार्यकर्त्यांचे चेहरे पाहावेत नाही. ते रडत होते अमुक. मी बोललो नाही. मी लगेच घरी गेलो, कपडे बदलले आणि मी टेक ऑफ घेऊन मुंबईला आलो. तेव्हा जरी काय व्यक्त केलं नाही भावना तरी, पण मनाजवळ मात्र फार लागलं. एवढं करून मी तिथे अजून एक सांगतो तुम्हाला, कुठलाही सिंधुदुर्गातला माणूस आजारी पडला, गरीब असला, तर पैसे नाही म्हणून त्याला मृत्यू येणार नाही. मी वडिलांच्या नावाने ट्रस्ट केलाय. प्रत्येक हॉस्पिटलच्या बाहेर जे मेडिकल स्टोअर असेल त्याला तुम्ही जर चिठ्ठी दिलीत, चिठ्ठी घेऊन माझ्याकडून गेलं तर तो तुम्हाला औषध फ्री देणार. महिन्याला त्या दुकानदाराचे पैसे जातात. मुंबईत ऑपरेशन करायचं असेल तर सरकारी हॉस्पिटलचं सर्टिफिकेट घेऊन यायची, तेवढे पैसे मी हार्टचं ऑपरेशन असो, कॅन्सरचं असो, मी तेवढे देतो. तसंच शिक्षणाला, मेडिकल असो, इंजिनिअरिंग असो, अजून कुठल्या फीवर नाही तर त्या ट्रस्टमधून देतो. वर्षातून एक मुलाला परदेशी जायला मी पैशाचा खर्च देतो, एकच वर्षाला एकदा. कधी एवढे फिक्समध्ये ठेवलं आहे. त्या इंटरेस्ट 8 लाख रुपये वर्षाला येतात, त्या 8 लाखातून मी त्याची व्यवस्था करतो. आता गेल्या वर्षी पण एक मुलाला पाठवलं, तो अमरावतीचा आहे, तो मागासवर्गीय आहे, आणि त्याला बाहेर पाठवलं. तो गवई आहे का माहीत नाही, त्याला नाव माहिती आहे त्याचं. तर हे माझं नित्य नाही म्हणा. हे कुठलाच पालकमंत्री पॉलिटिशियन हे करत नाही, गवगवा करतात आम्ही. आणि हे मी वृत्तपत्रात देत नाही, डोनेशन द्या का, मग मी अजिबात देत. आता तुम्हाला माझे सत्तेत असो नसो 3 प्रोजेक्ट मी बनवायचे ठरवले आहेत. त्यानंतर सिंधुदुर्गात काय बनवणार ना, एक मेडिकल कॉलेज चालू आहे, ते मार्चमध्ये सुरू होईल. 650 बेडचं हॉस्पिटल आणि 150 स्टुडंटचं कॉलेज 70 एकरमध्ये चालू आहे. 70 बांधकाम पूर्ण झालंय. इंटरनल काम या 2 महिन्यात होईल आणि गुढीपाडव्याला सुरू करणार हॉस्पिटल असं आहे. दुसरा गोशाळा, माणसांसाठी फार झाला, आता प्राण्यांसाठी म्हणून गोशाळा 25 एकरमध्ये करतोय, करंजे कणकवली तालुक्यात. आणि तिसरं लहान मुलासाठी इंडोर गेम
खेळायचे वगैरे, ते 1 लाख फुटामध्ये करायचं माझा मानस आहे. आणि कुडाळच्या जवळ तिथे काय काय सेंटर प्लेस आहे म्हणून, आणि त्या लहान मुलांसाठी मी ते, कारण आमच्याकडे पाऊस पडतो 4 महिने मुलांना काय ॲक्टिव्हिटीज नसतात, छोट्या मोठ्या सगळ्यांना. ही 3 कामं फक्त बाकी आहेत. दादांबरोबर आपण ही चर्चा अशी सुरू ठेवणार आहोत आणि इतरही काही अजून प्रश्न असतील सहकाऱ्यांचे तेही आपण घेणार आहोत. छोटासा ब्रेक घेऊ, ब्रेक नंतर परत येऊ. ब्रेकनंतर पुन्हा स्वागत. न्यूजरूम चर्चामध्ये नारायण राणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आपल्या सोबत आहेत. त्यांना अजूनही काही प्रश्न सहकाऱ्यांना विचारायचे आहेत. मी पुढे माईक देतो. सर, माझा प्रश्न पुन्हा एकदा थोडा राजकीय आहे. गेली 25 वर्ष मुंबईत किमान अशी परिस्थिती आहे की मुंबई म्हणजे शिवसेना आणि शिवसेना म्हणजे मुंबई. काँग्रेस किंवा आता राष्ट्रवादीचं अस्तित्व फारसं आहे असं वाटत नाही. तर शिवसेनेला उभं राहताना त्यावेळी काँग्रेसनं केलेली मदत आणि त्यानंतरच्या काळात शरद पवार आणि बाळासाहेबांची मैत्री, याचा फटका काँग्रेस आणि पर्यायानं आता राष्ट्रवादी काँग्रेसला इतका बसला आहे का की त्यांना धड पायावर देखील उभं राहता येत नाही. आणि याचं उत्तर तुम्ही सर्वात चांगलं देऊ शकता, कारण शिवसेनेच्या भरभराटीत तुम्ही त्यांच्यासोबत होतात आणि आज जेव्हा काँग्रेस अत्यंत दयनीय परिस्थितीत आहेत तेव्हा तुम्ही त्या बाजूनं आहात. तर तो काँग्रेसनं तेव्हा केलेली खेळी आणि मधल्या काळात शरद पवार आणि बाळासाहेबांची मैत्री, याचा फटका आज काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांनाही बसतोय का? प्रामाणिक उत्तर हवंय त्याला. मी कधी असं हे नसतं, भेसळ नाही माझ्यामध्ये, जे आहे ते बिंदास. नाही, मुळात प्रश्न असा आहे, 25 वर्ष तुम्ही सांगितलं, 25 वर्षापूर्वी, त्याच्याही पूर्वीपासून साहेब जेव्हा हे शिवसेना निर्माण केली, 50 वर्ष झाली. ते शिवसेना निर्माण ज्या वातावरणात झाली, ते वातावरण तेव्हा शिवसेनेला पोषक अशासाठी होतं की मराठी माणसाला या मुंबईत कोणत्याही क्षेत्रात संधी नव्हती, हेटाळणी होती, अपमान सहन करावा लागला. मी चेंबूरला राहायचो, मी ज्या कॉलनीत राहायचो तिथे फक्त मराठी 18%, बाकी साऊथ इंडियन, सिंधी आणि अन्य ख्रिश्चन वगैरे 18%. त्या लहानपणी मला गणूस बाबा जा दुकानावर अमुक अमुक वस्तू आण, वाण्याच्या दुकानात, आणि पैसे घ्यायचो, जायचो. आणि जर आपण दुकानदाराला, अरे बाबा मला 1 किलो डाळ दे, कुठला कोकणातला असो देशावरचा, ते बनिया लोक एकच म्हणायचे, हे गाडी चुप बाजू. म्हणजे आपण पैसे देऊन घ्यायला गेलो तरी तिथे अपमान सहन करावा लागत होता, उपमर्द होत होता. ही परिस्थिती त्याच्या. ट्रेनमध्ये गेल्यानंतर मी नंतर काही इन्कम टॅक्सला सर्व्हिस लागलो, 9:15ची लोकल पकडायचो. तिथे हातात तुमच्या जर मराठी वृत्तपत्र दिसलं तर टपलीत पडायची. अशी परिस्थिती फारच तेव्हा मराठी माणसाला, ही मी चेंबूरची गोष्ट सांगितली, पण नोकरी व्यवसायात कुठेच संधी नव्हती. आज तुम्ही जे चॅनलमध्ये दिसता, शिवसेना नसती तर तुम्ही कुठे असता, हा प्रश्न आहे, फॅक्ट आहे, मी का कुठे असतो. आणि त्यामुळे मीही जो 16 वर्षात शिवसैनिक झालो, त्या ते सगळं पाहिल्यानंतर मला वाटलं की बाबा आता आपल्याला म्हणजे आपल्या जातील काहीतरी प्रोटेक्शन मिळतंय. आणि म्हणून एक उंचसारखा याच्यासारखा एक माझा मित्र पकडला, 2 रुपये दिले, बोललो हे परब क्लास आहे, आतमध्ये जा, नारायण राणे नाव सांग आणि शिवसेनेचा सभा देऊन बाहेर ये आणि मला रसीद दे. असा मी सभासद झालो त्या. म्हणजे अशी त्यावेळेला व्हावं असं आम्ही त्यावेळेला झालो. तेव्हा ती सगळेच मुंबईत सगळ्या व्यायामशाळा अमुक तमुक सगळे तेव्हा सभासद. 25 वर्षापूर्वी तुम्हाला सांगतो, जेव्हा वसंतदादा पाटील साहेब मुख्यमंत्रीपदून उतरले आणि गव्हर्नर झाले, त्यावेळेला मीडियाला का कोणाला बोलताना एक वाक्य बोलले होते, महाराष्ट्रात मुंबई आहे पण मुंबईत महाराष्ट्र नाही. आणि हे वाक्य बाळासाहेब ठाकरेंनी उचललं की बघा, स्वतः मुख्यमंत्री म्हणतायत वसंतदादा पाटील की ह्या मुंबईत महाराष्ट्र नाही, म्हणजे मराठी माणसाचं अस्तित्व नाही. आणि मग त्यांनी त्याच्यावर हल्ला चढवला. आणि त्यावेळेला आम्ही कधी निवडून येऊ नगरसेवक कधी स्वप्नात नव्हतं. आम्हाला बोलून तिकीट दिलं होतं 85ला उमेदवार.
18% मराठी वस्तीत कोण उभं राहायला जाईल? आणि मी तोही इन्कम टॅक्स सोडून गेलो आणि निवडूनही आलो, तेव्हा सत्ता आली. बाळासाहेबांची मैत्री जी होती, बाळासाहेबांच्या मैत्रीचं वैशिष्ट्य आहे आणि त्यांच्या स्वभावाचं वैशिष्ट्य आहे, त्यांना एखादा माणूस एकदा भेटला का तो त्यांचा चाहताच बनायचा, एवढं त्यांच्या स्वभावात होतं. ते खरे राजकारणी होते असं म्हणणार नाही, माणूस म्हणून माणुसकी भरलेलं एक व्यक्तिमत्व होतं असं मी म्हणेन. एवढे एक प्रत्येक माणसाची ते बोलणं, त्यांच्याशी नातं जोडणं, विचारपूस करणं. अमुक आईवडिलांनी मला, मी कुठे रात्रीचं निघालो असताना रात्री जाऊ नकोस अमुक कधी सांगताना मला आठवत नाही, पण मी दौऱ्यावर जा सांगायला गेलो, साहेब मी दौऱ्यावर, घड्याळ पाहिजे, किती वाजले रे? म्हटलं साहेब 10:30 वाजले. सकाळी जा. आता का निघतोस? नाही साहेब सकाळी कार्यक्रम पोचायला पाहिजे. कुठली गाडी आहे? कुठे थांबणार आहेस? ड्रायव्हरला झोप आली तर गाडी बाजूला. हे सगळं आपल्या कार्यकर्त्याची काळजी घेणारा एकमेव नेता बाळासाहेब ठाकरेंनाच मी पाहिलं. आम्ही सगळ्या या देशातल्या सगळ्या मोठ्या नेत्यांबरोबर वावरलेलो आहे, ते पण त्यांच्याच कृपेमुळे. पण त्यांनी नाते शरद पवारांबरोबर, वसंतदादा पाटील, सुधाकर नाईक सगळ्यांशी नातं होतं. पण तेव्हा त्या सगळ्या थोर नेत्यांना, मराठी नेत्यांना वाटत होतं की मुंबईत शिवसेना असावी. त्याचं कारण मी सांगणार नाही, मला माहीत असलं तरी, कारण मी आता काँग्रेसमध्ये आहे, आयडिओलॉजी वेगळी आहे, काँग्रेसची आयडिओलॉजी वेगळी आहे, तिथे मी सांगणं योग्य होणार. पण त्यांना मनापासून वाटायचं ही असली पाहिजे. पण ती शिवसेना उद्या सत्तेवर येईल, ते बिचारे आता त्यातले शरद पवार सोडले बाकी नाही आहेत, पण त्यांना वाटलं नव्हतं की सत्तेवर येईल. पण शिवसेना सत्तेवर आली. त्यावेळेला साहेबांनी मैत्री केली. ती मैत्री करताना शिवसेनेला जेव्हा गरज असेल त्या मैत्रीचा योग्य वापरही त्यांनी केला. आणि म्हणून सत्ता नसताना बाळासाहेब ठाकरे एका राजासारखे, सत्ता असो नसो, मुख्यमंत्र्यांच्या ऐटीत रुबाबात काढले, कारण त्यांचा स्वभाव, नातं जोडण्याची पद्धत आणि माणुसकी या 3 गुणामुळे जोडले. आजची काँग्रेसची जी परिस्थिती आहे तुम्ही म्हणता तशी नाही आहे. राजकारण जर तुमचा अभ्यास असेल तर 2014 पूर्वी जर कोणाला ज्योतिषाला विचारलं असतं की मोदी साहेब पंतप्रधान होणार काय, एवढे 200 ते 300च्या जवळपास खासदार त्यांचे निवडून येऊन होतील का, तर कोणी सांगितलं नसतं. पण जी त्यावेळेला प्रचाराच्या नंतर 2-3 महिन्यानंतर प्रचारानंतर जी हवा झाली, ज्या वातावरण घडलं, त्या वातावरणामुळे तो रिझल्ट आला. असाच आला नाही. 3 वर्षापूर्वी ते प्रचार RSS आणि BJPचा चालला होता, त्यात अण्णा हजारेंना वापरलं म्हणतो मी. अण्णा हजारे स्वतःहून गेले नाहीत. आणि म्हणून त्यावेळेला ते वातावरण बदललं आणि भाजपची सत्ता आली, एवढ्या मोठ्या संख्येने आली. तेव्हा हे वातावरण आत्ता जे आहे ना, बदलायला वेळ लागणार नाही. कारण नोटाबंदीच्या अगोदरचं वातावरण देशातलं आणि नोटाबंदी नंतरचं वातावरण फार बदललं, फार खाली आले मोदी साहेब. त्यामुळे ह्या चुका केल्या. आता हे नोटाबंदी एवढंच कारण नाही, आज GDPवर परिणाम होणार, बँकेवर परिणाम होणार, अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला म्हणजे इंडस्ट्रीवर परिणाम होणार, बेकारी ओढवणार, उपासमारी येणार आणि मोदी नोवेर होणार. हे असं सर्कल फिरणार. त्यामुळे हे जायला वेळ लागणार नाही. त्यामुळे एनी मोमेंट, कुठल्याही क्षणी परत काँग्रेस येऊ शकतं. नाही तर नारायण राणे का राहिला असता हो? बरोबर आहे ना? तुम्ही भाजपमध्ये जाणार अशा पद्धतीच्या अफवा, चर्चा सतत येत राहतात. काही लोकांना तुम्ही शिवसेनेत यावं असं वाटत होतं, परत सगळ्यांची ऑफर. मी एवढा नशीबवान आहे ना, मी शिवसेना सोडली, रामदास पासून सगळ्यांनी मला भेटून हो आमच्या पक्षात या, आमच्या पक्षात या. मग मी मार्केटिंग करायला लागलो मग. आणि मग बोललो आता ठीक आहे बाबा, काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे, असू देत. पण त्यामुळे वातावरण कधी बदलू शकतं. त्यामुळे आता ही परिस्थिती राहणार नाही. आणि काँग्रेस डिफेन्सिव्ह असेल, पण एकदम हे नाही आहे, 3ऱ्या-4थ्या क्रमांकावर असेल. 4था-3रा क्रमांक 1ल्या क्रमांकावर येऊ शकतो.
त्यामुळे आणि ती कॅपॅसिटी असल्यामुळेच मी इकडे आहे आणि ती आणण्याची क्षमता आहे आमच्यामध्ये. अच्छा, पण एक काँग्रेसमध्येच पुन्हा आता जे बोललं आता राष्ट्रीय पातळीवरती सुद्धा तिथे प्रियंका गांधींना आता संधी ते देत आहेत, म्हणजे त्या आहेतच तिकडे, पण तरी सुद्धा आता त्यांना प्रत्यक्षात आता निवडणुकीच्या राजकारणात तुम्हाला असं वाटतं की काँग्रेसमधलं हे सगळं वातावरण येणाऱ्या काळामध्ये बदलेल, प्रियंका गांधी आल्यामुळे आणखीन त्याला बढावा मिळेल? कोणताही पक्ष प्रत्येक निवडणुकीपूर्वी आपण काय करणं आवश्यक आहे, सत्ता परत कशी येते, कोणते विषय, कोणते नेते, कोण कुठे चालेल याचा सगळा अभ्यास करतो. तुम्ही जसं ब्रेकिंग न्यूज कोणती आणावी, टेरिफ वाढेल तसं आमच्या इकडे सत्तेवर येण्यासाठी जे मार्ग असतात कारण त्या दृष्टीने आता काँग्रेस चाललेली आहे. आत्ताचे विषय, आता राहुल गांधींचे भाषणांचे विषय आणि प्रियंका गांधी यांचं आगमन कोणत्या वेळी आणावं हे सगळे प्रयोग होतील. एकंदरीत परत काँग्रेस सत्तेवर येण्याचा प्रयत्न करणार आणि ते साहजिकच आहे. साहेब, एक दोन प्रश्न फक्त छोटे छोटे. एक म्हणजे या सगळ्या दोन्ही एकत्र जोडा ना. नाही नाही, एक या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्यासोबत अनेक शिलेदार होते, रवींद्र फाटक होते किंवा बाकीचे पण अनेक सहकारी होते. ते ठाण्यात राहता? हो. ते गेल्या काही काळात ही सगळी लोक तुम्हाला सोडून गेली. त्याचं तुम्हाला वाईट वाटलं का मुळात? आणि त्याचं वाईट वाटलं का? हे सगळे शिलेदार जे सोडून गेले, भाजपमध्ये गेले, काही शिवसेनेत गेले, तर तुम्हाला वैयक्तिकरित्या वाईट वाटलं का? कारण ही लोक बरीचशी तुमच्या सोबत होती आणि त्यांना बरंच मोठं करण्यात तुमचा हात होता. आणि दुसरी गोष्ट, आता गडकरींच्या मोठं करण्यात या सगळ्या लोकांना पुढे आणण्यात बराचसा तुमचाच हात होता. आणि दुसरी गोष्ट जी अशी आहे की आता गडकरींच्या वादामध्ये निलेशजींनी जे पैसे दिले 5 लाख रुपये नितेशजींनी, घरात वाद होतील चुकीचं बोल तर कारण तुम्ही कायम जातविरहित असंच राजकारण केलं, सगळ्यांना तुम्ही घेऊन नेहमी सोबत म्हटलं, तर तुम्हाला त्यांनी जी गोष्ट केली ती तुम्हाला वडील म्हणून पटली का? नाही, मी ज्या दिवशी मला हे समजलं त्या दिवशी त्याला मी बोलवलं. सकाळीच आम्ही बसतो आणि त्याला सांगितलं, तू जे काय गडकरींसंबंधी बोललास तुझी चूक आहे, मीडियासमोर कधी आता कोण आले तो दिलगिरी व्यक्त कर असं. आणि बोललो, मला जर मीडियावाल्याने हा प्रश्न विचारला तर हे नितेशचं चूक आहे हे मी म्हणणार आणि मी त्याला दिलगिरी व्यक्त करायला सांगितलं. हे त्याला मी सांगितलं, त्याच दिवशी सांगितलं आणि ती चूक आहे, मान्य करायला काय हरकत नाही. लहान आहे, त्याला वाटतं असे विषय घेतला प्रसिद्धी मिळते, पण कोणत्या विषयाची प्रसिद्धी घ्यावी कोणती घेऊ नये ते त्याने आता ठरवायला पाहिजे. आणि त्यांना मी सांगतो प्रत्येक घटनेच्या वेळेला मी समज देतो तर दिली आहे. त्यामुळे तरुण असल्यामुळे त्याला वाटलं किंवा हे, पण ते योग्य नाही आणि मी ते सांगितलं आहे. आता माझे सहकारी गेले याचं दुःख वाटलं की नाही हा दुसरा प्रश्न आहे. राजकारणात हेच तर वैशिष्ट्य असतं.